माना कि तेरी दीद के काबिल नहीं हूं मैं, तू मेरा शौक देख, मेरा इंतजार देख। भाजपाच्या नेत्या सुषमा स्वराज यांना उत्तर देताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेत अल्लामा इक्बाल यांचा म्हटलेला हा शेर। यावेळी सुषमा स्वराज यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं। हा तो काळ होता जेव्हा भारतात हेल्दी पॉलिटिक्स चालायचं। मतभेद होते, मनभेद नव्हते। सरकार आणि विरोधी पक्ष काही बाबतीत जरी एकविचारी नसले तरी देशहितासाठी मात्र ते एकत्र येत होते। असाच एक किस्सा तेव्हा घडला होता जेव्हा भारताचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव होते। यावेळी देशासाठी नरसिंह राव, मनमोहन सिंग आणि विरोधी पक्षात असलेले अटल बिहारी वाजपेयी एकत्र आले होते। चला तर जाणून घेऊया हा किस्सा नेमका काय होता। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। 1991 ला चंद्रशेखर यांचं सरकार कोसळलं होतं। त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती। त्यामुळे देशाचं वातावरण गढूळ झालं होतं। 1991 ला निवडणुका झाल्या आणि पी.व्ही. नरसिंह राव हे भारताचे पंतप्रधान झाले। पण यावेळी भारत आर्थिक दिवाळखोरीत होता। एकीकडे आखाती देशांमध्ये युद्ध सुरू होतं तर दुसरीकडेच भारताकडे परकीय चलनाचा तुटवडा होता। म्हणजे जर परदेशातून कोणताही माल आणि इंधन मागवायचं झालं तर भारताकडे 9-10 दिवस उरेल इतकंच परकीय चलन होतं। त्यामुळेच 90च्या दशकात भारत आर्थिक संकटात सापडला होता। कर्ज मिळणं देखील मुश्किल। मग पुढच्या 10 दिवसांनी देश चालवायचा तरी कसा, असा प्रश्न तत्कालीन केंद्र सरकार आणि आर.बी.आय. समोर होता। परकीय चलनाची व्यवस्था झाली नाही तर आपली आयात ठप्प होईल अशी भीती सर्वांनाच होती। त्यामुळे आर्थिक पेच सोडवणं फार गरजेचं होतं आणि यासाठी हवा होता एक अर्थतज्ञ। नरसिंह राव यांनी निर्णय घेतला की आपण राजकारणाच्या बाहेरील व्यक्तीलाच अर्थमंत्री पदावर नेमलं पाहिजे। यानंतर त्यांची नजर पडली डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे। मनमोहन सिंग हे भारताचे अर्थमंत्री बनणार हे निश्चित झालं होतं, पण त्यांना याची काडीची कल्पना नव्हती। आय.एस. अधिकारी अलेक्झांडर हीच बातमी मनमोहन सिंग यांना द्यायला आले तेव्हा ते गाढ झोपेत होते। संपूर्ण टीम घरी आली, त्यांना झोपेतून उठवलं आणि सांगितलं गेलं तुम्ही देशाचे अर्थमंत्री होणार आहात। हे सर्व किस्से अलेक्झांडर यांनी आपल्या थ्रू द कॉरिडॉर्स ऑफ पॉवर या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहेत। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाचे अर्थमंत्री म्हणून सूत्र हाती घेतली। यावेळी पी.व्ही. नरसिंह राव यांनी त्यांना विचारलं की भारताच्या तिजोरीत आता किती पैसा उरलाय। यावर मनमोहन सिंग यांनी उत्तर दिलं की फार फार तरी 9 दिवस उरेल इतकंच। यानंतर नरसिंहराव म्हणाले की याचा तोडगा कसा काढायचा। यावर मनमोहन सिंग म्हणाले की देशाच्या रुपयाचं मूल्य आपल्याला 20% पाडावं लागेल। यावर नरसिंहराव म्हणाले की ठीक आहे, मंत्रिमंडळ बैठक बोलावून या गोष्टीला मंजुरी मिळवून घ्या। यावर मनमोहन सिंग यांनी सांगितलं की मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण हा कठीण निर्णय घेऊ शकणार नाही, कारण अनेक मंत्री आपापल्या वोट बँकचाही विचार करतील आणि याचा विरोध करतील। यावर नरसिंहराव म्हणाले ठीक आहे, मी बघतो। यानंतर काही तासांनी मनमोहन सिंग यांना एक पत्र गेलं। ते पत्र होतं नरसिंहराव यांचंच आणि त्यात लिहिलं होतं की काम झालं, आपण देशाच्या रुपयाचं मूल्य 20% पाडत आहोत। पण मनमोहन ऐकून हैराण झाले की एवढ्या कमी वेळात हे काम शक्य तरी कसं झालं। तेव्हा नरसिंहराव म्हणाले की यासाठी मी अटल बिहारी वाजपेयी यांची मदत घेतली। नरसिंहराव यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना फोन करून भारताच्या आर्थिक संकटाच्या सर्व गोष्टी सांगितल्या। यावर अटलजींनी आपण यावेळी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस सरकारच्या आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या पाठीशी आहोत असं सांगितलं होतं। तुम्ही रुपया पाडायचा निर्णय घ्या, विरोधी पक्ष याला कसलाही विरोध करणार नाही। तसेच संसदेतही यावेळी आपण देशहिताची बाजू मांडू, जेणेकरून तुमचे मंत्रिमंडळ देखील ही बाजू समजून घेतील असं अटलजी म्हणाले। या निर्णयानंतर भाजपने देशभरात कसलाही विरोध प्रदर्शन केला नाही, आंदोलन केली नाहीत। वाजपेयींचा शब्द पक्षात शेवटचा होता। म्हणजे विचार करा, देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी भाजपाने काँग्रेस सरकारला समर्थन केलं होतं असं त्या काळचं राजकारण होतं। यावेळी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी सरकारला सोनं सुद्धा गहाण ठेवण्यासाठी सांगितलं होतं। त्यानंतर भारताची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि भारत सरकारने गहाण ठेवलेलं सोनं पुन्हा माघारी आणलं। आजकालच्या राजकारणात राग, द्वेष अगदी वैयक्तिक स्तरावर उफाळून बाहेर पडतो, पण तो काळ असा होता जेव्हा विरोधी पक्ष आणि केंद्र सरकार दोघं एकत्रितपणे देश सांभाळत होते। राजकारणातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।